विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. 15 सप्टेंबर नंतर विधानसभेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. तत्पूर्वी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शहर मध्य मतदारसंघावर सर्वाधिक दावा असल्याचे चित्र समोर येत असतानाच आता शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार इच्छुक असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी चंद्रकांत गुडेवार यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून संपर्क साधत गुडेवार यांनी आपण शहर मध्य मतदारसंघासाठी भाजपकडून इच्छुक असल्याचे सांगितले. इतकेच काय तर उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे तशी मागणी केल्याचे देखील सांगितले. सर नमस्कार. आपण शहर मध्यसाठी उमेदवारी मागितल्याचं आम्हाला कळतंय. याच्यामध्ये सत्यता आहे का आणि ते कशाच्या आधारावर तुम्ही मागणी केली आहे सर? ती सत्य आहे आणि 2.5-3 वर्ष मी जे त्या भागात काम केलेलं आहे सोलापूरमध्ये. मला वाटतं की त्या 2.5 वर्षामध्ये लोकांनी मला जवळून बघितलं आणि त्या लोकांच्या प्रेमामुळे मी त्या भागात परत उभं राहायचा निर्णय घेतलाय. बर, अशी मागणी तुम्ही पक्षश्रेष्ठी म्हणजे नेमकी कुठल्या नेत्याकडे केली आहे सर? आदरणीय देवेंद्रजीकडे केली. अच्छा अच्छा. त्यांचा काय सकारात्मक प्रतिसाद वगैरे त्यांना तुम्हाला काय मिळालं? रिप्लाय आलेला आहे, पण ते ठरवतील ना ते वरिष्ठ लेवल. असं सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रमाणे ठरवतील ते. म्हणजे जेणेकरून आपण प्रशासनातून आता सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय. ओके सर, धन्यवाद सर. आता प्रश्न उरतो हा की मागील विधानसभा निवडणुकीत शहर मध्यची जागा ही युतीतून सेनेने लढवली होती. त्याच फॉर्म्युल्याचा विचार केला तर यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडूनच सेनेलाच जागा सुटेल असा अंदाज बांधला जात आहे. तरी पण भाजप आपली देखील ताकद आजमावण्याची तयारी करताना दिसून येत आहे. भाजपने शहर मध्यच्या जागेसाठी जोर लावला आणि ती जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली तर मग भाजपकडून चंद्रकांत पाटील, देवेंद्र कोठे, राम सातपुते यांना उमेदवारी देणार की प्रशासन पालिका प्रशासनात आपल्या धडाकेबाज कामाच्या दबदब्यावर एक वलय निर्माण करणारे माजी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना उमेदवारी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.